मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनची सुरुवात करूयात। आज दिवसभरातल्या सर्वात मोठ्या राजकीय बातमीनं ही बातमी आहे राज्यातल्या 5 जिल्ह्यामधल्या 5 जिल्हा परिषदा आणि तिथल्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांच्या संदर्भातली। आणि या निवडणुका आज निवडणूक आयोगानं घोषित केल्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर। पण या निवडणुका ओबीसी आरक्षणाच्या व्यतिरिक्त होणार आहेत, त्यामुळे या निवडणुकांमध्ये ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा तापण्याची शक्यता आहे। राज्यातल्या सर्वच राजकीय पक्षांनी ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घ्यायला विरोध केलेला होता, पण सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला आणि त्यानंतर आज 5 जिल्हा परिषदा आणि 33 पंचायत समितीच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेतल्या जाण्याची घोषणा करण्यात आली। यात नागपूर, अकोला, वाशिम, धुळे आणि नंदुरबार या 5 जिल्हा परिषदांचा समावेश आहे। अकोला वाशिमची पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली असून 5 ऑक्टोबरला इथं मतदान होणार आहे आणि 6 ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार असल्याचं आज राज्य निवडणूक आयोगानं घोषित केलं। दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणे निवडणुका जाहीर केल्यात। मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार असून सर्व पक्षांची भूमिका ठरली असून ओबीसींना जागा देणार असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे हे झालेलं आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणे निवडणूक आयोगाने हा कार्यक्रम घोषित केला आहे। खरं तर यापूर्वी कोरोनामुळे आम्ही सर्वोच्च न्यायालयाला विनंती केल्यामुळे या निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या होत्या। या आत्ताच्या डिक्लेअर झालेल्या निवडणुका 5 जिल्ह्यापुरती आहेत, ज्या जिल्ह्यामधील ओबीसीचं आरक्षण याला पोटनिवडणुका ज्या म्हणतात त्या पोटनिवडणुका आहेत। आता या संदर्भात उद्या मी मुंबईला आहे, मुख्यमंत्री महोदयाबरोबर या संदर्भात चर्चा होणार आहे। आम्ही सर्व पक्षाची बैठकसुद्धा बोलवावी अशी विनंतीसुद्धा केलेली आहे। मी सकाळी बोलतानाही म्हणालो होतो, या निवडणुका जरी पोटनिवडणुका लागल्या तरी या ठिकाणी सर्व पक्षांनी ती भूमिका स्वीकारली आहे की ओबीसीचा 30% 33% उमेदवार हे ओबीसीचे उभे करायची त्यांची सगळ्यांची भूमिका ठरलेली आहे। या सगळ्या निर्णयावर काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे जाणून घेऊयात। सन्माननीय उद्धवजी ठाकरे समितीचे अध्यक्ष सन्माननीय अशोकरावजी चव्हाण आणि अजितदादा हे स्वतः जेव्हा पंतप्रधानांकडे गेले होते आणि त्यांना सांगितलं की इंद्रसाहानी निकालाप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाने जी 50%ची मर्यादा लावलेली आहे ती मर्यादा आपण काढली पाहिजे, तरच आपल्याला सगळ्यांना आरक्षण देता येईल। पण ती घटनादुरुस्ती केली नाही, राज्यांना अधिकार देण्याची घटनादुरुस्ती केली आणि पुन्हा एकदा हे सिद्ध केलं की भाजप हे बहुजन विरोधी आहे। भाजपला ओबीसीचं आरक्षण द्यायचं नाही आहे आणि म्हणूनच हा प्रश्न उपस्थित होतो की झारीतले शुक्राचार्य कोण? चुकीचा सल्ला देणारे ॲडव्होकेट जनरल किंवा मग त्यांचं न ऐकता भाजपचे सर्व नेते हे सामाजिक सलोखा बिघडवून एक समाज दुसऱ्या समाजावर उभं करून आपली राजकीय पोळी शेकण्याचा प्रयत्न, याचा तपास जो आहे तो नक्की झाला पाहिजे। काँग्रेसनं भाजपवर टीका केली। भाजपचे नेते सुद्धा मग मागे कसे राहतील? चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संदर्भात नेमकी काय भूमिका मांडली आहे ती सुद्धा जाणून घेऊया। आम्ही सर्व ओबीसी उमेदवार देणार आहोत, पण या सरकारने माननीय मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांनी जे जाहीर केलं होतं की बिना ओबीसी आरक्षणाने निवडणुका होणार नाही, होऊ देणार नाही, पण निवडणुका लागल्या। या सरकारने ओबीसी समाजाची दिशाभूल केली, या सरकारने ओबीसी समाजाचा विश्वासघात केला आणि म्हणून या संपूर्ण 144 पंचायत समिती 85 जिल्हा परिषदामध्ये ओबीसी समाज या सरकारला जागा दाखवेल। या सरकारने जे ओबीसी आरक्षण घालवलं या सरकारच्या उमेदवाराच्या विरुद्ध मतदान करतील आणि ओबीसी जनता यांना याची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाल्यापासून सरकारचे पाठीराखे असणाऱ्या प्राध्यापक हरी नरके यांनी आज पहिल्यांदा सरकारवरती तोफ डागलेली आहे। जी दफ्तर दिरंगाई ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या संदर्भात केली जाते हे अत्यंत वेदनादायी असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। बघूयात ते नेमकं काय म्हणाले। मोदी सरकार सहजासहजी हा डेटा देईल असं दिसत नाही। अशा वेळेला राज्य शासनाने जो आयोग नेमलेला आहे न्यायमूर्ती आनंद निरगुडे आयोग, त्याला डेडिकेटेड कमिशनचा दर्जा देऊन ते काम सुरू करण्याचे आदेश दिले।
वस्तुस्थिती अशी आहे की गेली 1.5 महिना आयोगाने या कामासंबंधीचा जो प्रस्ताव राज्य सरकारला दिलेला होता त्याच्यावर राज्य सरकारने निर्णय घेतलेला नाहीये. मला स्वतःला असं वाटतं की राज्य सरकारच्या पातळीवर सुद्धा याला जो काही उशीर होतोय त्याच्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये जर का हा डेटा वेळेत तयार झाला नाही आणि जर का या पद्धतीची विश्लेषण करून आकडेवारी गेली नाही तर पुढच्याही निवडणुकांमध्ये हे आरक्षण राहणार नाही आणि त्याचा फार मोठा फटका या सरकारला बसेल असं मला दिसतंय. कारण ओबीसीमध्ये त्यातनं तीव्र असंतोष निर्माण होईल आणि कदाचित मला स्वतःला असं वाटतंय की ओबीसी हा सगळा घटक जो आतापर्यंत बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये या सत्ताधारी पक्षांबरोबर राहिलेला आहे तो तिथून दुरावू शकतो. या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आता आपल्यासोबत शिवसेनेचे नेते अरविंद सावंत आहेत. अरविंदजी, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. ज्या गोष्टी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या नंतर करणं अपेक्षित आहे, ज्या गोष्टी निवडणूक आयोगाच्या अखत्यारीत आहेत, त्या गोष्टीबद्दल सरकारवर बोट ठेवणं किंवा सरकारवर टीका करणं हे राजकीय ठरेल. पण जे सरकारच्या हातात आहे, जे सरकार करू शकतं, ते जर सरकार करत नसेल तर मग त्याचं काय करायचं हा सवाल आहे. पण मुद्दा असा आहे की जिल्हा परिषदांच्या निवडणुका सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे घोषित झाल्या आहेत. माननीय सुप्रीम कोर्टाने सांगितलं की यामध्ये राज्य सरकारचा सहभाग येत नाही. हा निर्णय इंडिपेंडंट आहे, निवडणूक आयोगाचा विषय हा. राहिला प्रश्न आरक्षणाचा. आता आरक्षणाच्या संदर्भात गेल्या संबंध महाराष्ट्राच्या अधिवेशनामध्ये सुद्धा आणि सातत्यानं आदरणीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यासाठी प्रयत्न करतात. सर्व पक्षाने एकत्र घेतलं. एवढं करून याच्यामधला सगळ्यात मुद्दा कळीचा मुद्दा कुठला आहे? इम्पेरिकल डाटा. तो कोण देणार? केंद्र सरकार. अहो सर, तुम्ही किती दिवस हे सगळं सांगणार आहात? तुम्ही इम्पेरिकल डेटा सांगताय केंद्र आणि राज्याच्या वादामध्ये, पण आज तुम्ही इथं आयोग जो नेमलेला आहे त्या आयोगाला काही दिलं जात नाही, त्याचं काय संबंध येतो? तुम्हाला काय प्रश्न विचारायला दिले पण काय विचाराल का काय विचारलं? काय तुम्हाला चुकीचं काय विचारलं ते सांगा. केंद्राचं काम आहे. तुम्हाला चुकीचं काय विचारलं ते सांगा. केंद्राचं काम आहे. केंद्राने दिलं पाहिजे. तो केंद्र राज्य सरकारवर ताशेरे जाऊन जमणार नाही. तुम्ही सुपारी घेऊन बोलणार असेल तर बोला. तुम्ही सुपारी कोणाला म्हणता? तुम्ही सुपारी घेऊन बोलणं, तुम्हाला प्रश्न विचारणं म्हणजे सुपारी घेणं आहे का? म्हणजे काय चुकीचं विचारणं सुपारी घेणं? काय चुकीचं काय विचारलं सांगा. तुम्हाला काय चुकीचं विचारलं? राज्यामध्ये इम्पेरिकल डाटा निर्माण करण्यासाठी राज्यानं आयोग नेमलाय, त्या आयोगाचं काम पुढे जात नाही म्हणून त्याच्यावर टीका होते. हा प्रश्न तुम्हाला विचारला तर झोंबलं का? नाही नाही, झोंबेल कशाला? मुळातच तुमचा प्रश्न चुकीचा आहे ना. हा प्रश्न सातत्याने मांडला तो, सतत तिथे सांगितलं जाते इम्पेरिकल डाटा दिला जात नाही. तुम्हाला सांगून सुद्धा, माहिती असून सुद्धा मुद्दा म्हणून पुन्हा पुन्हा तो प्रश्न विचारला जातो की अख्खं अधिवेशन म्हणजे छगन भुजबळांपासून माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत सगळ्यांनी त्या संदर्भात सर्व पक्षांना एकत्र घेतलं मुख्यमंत्र्यांनी या विषयावर. अरविंद सावंतजी, पुन्हा तुम्ही वेगळा विषय घेता. आता हरी नरके सरांनी काय सांगितलं तुम्ही ऐकलं का? हरी नरके सर असं म्हणाले की राज्यामध्ये आयोग स्थापन केलेला, निरगुडे आयोग स्थापन केलेला आहे, त्या आयोगाचं काम दफ्तर दिरंगाईमुळे पुढे जात नाहीये. ते पुढे जायला हवं. ते जर गेलं नाही तर पुढच्या निवडणुकांमधलं सुद्धा आरक्षण जाईल हे ते सांगतायत. त्याच्याबद्दल मी तुम्हाला विचारतोय. पण मला ते माहिती, तुम्ही काय त्यांचं मी कुठे होतो तेव्हा टीव्हीवर तुमच्या चॅनलवर? मी तुम्ही आता डायरेक्ट मला प्रश्न विचारत तेव्हा मला ते काय म्हणाले एकही शब्द. ठीक आहे, त्यांचं सोडून द्या. पण आपल्या इथं निरगुडे आयोग नेमून सुद्धा त्याची कारवाई पुढे होत नाही. त्याचं काय? प्रश्न असा आहे की जो निरगुडे साहेबांचा अहवाल आहे तो अहवाल देण्यासाठी सुद्धा इम्पेरिकल डाटाची अथॉरिटी केंद्र सरकारकडेच आहे. हे लक्षात घ्या. पहिलं मी पुढे कडेच आहे असं बोलतोय. केंद्र सरकारकडेच आहे. राज्य सरकारची काहीच जबाबदारी नाही. काय संबंध येतो? नपेक्षा केव्हा दिलं असं की राज्य सरकारनं? तुम्हाला माहिती आहे का नाना पटोलेंनी भारतीय जनता पार्टी का सोडली? त्या एका विषयावर सोडली, ओबीसीच्या. विचारा त्यांना. त्यांच्या पक्षाच्या बैठकीमध्ये त्यांचे माननीय पंतप्रधानांबरोबर वाद झाले होते या विषयावर, ओबीसीच्या आरक्षण विषयावर. ठीक आहे अरविंदजी, तुम्हाला राज्यात निरगुडे आयोग जो स्थापन केलेला आहे, आताची निवडणूक ही केवळ सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या नंतरची जरी असली तरी आता राज्यातल्या इथला आयोग नेमलेला आहे, त्या आयोगाने इम्पेरिकल डेटा गोळा करणं गरजेचं आहे. तिथं दफ्तर दिरंगाई होते हा आरोप केला जातोय. त्याच्याबद्दल मी तुम्हाला विचारलं, तुम्ही पुन्हा नेहमीप्रमाणे केंद्राकडे बोट दाखवलंय. पण केंद्राची जबाबदारी आहेच. पण तुम्हाला प्रश्न विचारला म्हणून कुणाला सुपारी बहादर ठरवू नका, एवढीच अपेक्षा. धन्यवाद, तुम्ही न्यूज लोकमतशी बोललात त्याबद्दल. यानंतर बातमी आहे मुंबईतल्या सहकारी संस्थांच्या संदर्भातली. मुंबईतल्या सहकारी संस्था
खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत, पण या सहकारी संस्थांच्या संदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। हा निर्णय आपण बघूया काय तो। सहकारी संस्थेच्या निवडणुकीचा मार्ग सुद्धा मोकळा झालेला आहे आणि या सहकारी संस्थांच्या निवडणुका गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या होत्या। सहकारी बँका, साखर कारखान्याच्या निवडणुका सुद्धा जाहीर झालेल्या आहेत। राज्यातील सहकार क्षेत्रातल्या निवडणूक घेण्याचा मार्ग अखेर मोकळा झालाय। कोरोनाच्या कारणामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुकांना 31 ऑगस्ट पर्यंत स्थगिती देण्यात आली होती। ही मुदत संपल्यानं सहकार विभागानं आज झालेल्या बैठकीत निवडणुकांना पुन्हा स्थगितीची मुदत वाढ दिली नाही। त्यामुळे आता सहकार विभागाच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झालाय। राज्यात आता 65,000 सहकारी संस्था आहेत। त्यात या काळात सर्वाधिक निवडणूक हाऊसिंग सोसायटीच्या निवडणुका होतील। तसंच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दूध संघाचा सुद्धा समावेश आहे। त्यामुळे पुढच्या काळात राज्यात एका बाजूला आपण बघतो जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि त्याचबरोबर सहकारी संस्थांच्या सुद्धा निवडणुकांचा बार उडणार आहे। पण हे सगळं करत असताना दुसरी लाट आता नियंत्रणात आलेली असताना तिसरी येणार नाही याची काळजी राजकीय नेते घेतील, सर्वच राजकीय पक्ष घेतील अशी आशा करूया। आणि याच बातमीसोबत बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय। कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमतवर मुलुख महाराष्ट्र। राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नाबद्दल मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाची बैठक बोलावलेली होती। या बैठकीच्या नंतर राज्याचे गृहमंत्री बोलतायत। समितीकडे गेलेला आहे। जॉईंट सिलेक्ट कमिटीमध्ये त्याची चर्चा सुरू आहे। जॉईंट सिलेक्ट कमिटीचं चर्चा पूर्ण झाल्यानंतर येत्या नागपूरच्या विधानसभा अधिवेशनमध्ये त्याबाबतचा ठराव मांडण्यात येईल आणि त्याबाबत तो कायदा नागपूरच्या विधानसभेच्या अधिवेशनात मंजूर करून त्याची अंमलबजावणी त्याच्यानंतर करण्यात येईल। पोलीस अधिकाऱ्यांकडून काही सूचना वगैरे आल्या या संदर्भात? पोलीस अधिकाऱ्यांच्याकडून वेगवेगळ्या सूचना आलेल्या आहेत। त्याचं एक कंपायलेशन करून एक राज्याच्या दृष्टिकोनातून एक असा एकत्रित असा कार्यक्रम उद्याच्या काही दिवसामध्ये आम्ही रिलीज करू। की आज जो मीटिंग हुई त्यांची वार्षिक सरासरी जर पाहिली तर प्रत्येक वर्षी 3 ते 4 हजाराची प्रकरणं नोंद होताना दिसत आहेत। येत्या काळात तरी हे चित्र बदलेल का? असे गुन्हे घडताना दिसत आहेत, त्याचं चित्र बदललं पाहिजे। परंतु आम्हाला जे आज प्रेझेंटेशन दिलं त्या प्रेझेंटेशनमध्ये एक गोष्ट प्रामुख्याने पुढे आलेली आहे की जे गुन्हे घडलेले त्याच्यामधले खूप मोठ्या प्रमाणामध्ये गुन्हे ज्या 2 व्यक्तींमध्ये घडले त्या दोन्ही व्यक्ती एकमेकाला ओळखणाऱ्या होत्या आणि एकमेकाला परिचित असलेल्या व्यक्तींच्यामध्ये हे गुन्हे घडण्याचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात आहे। सर, आयुक्त असं म्हणालेले की ज्यावेळी घटना घडते त्यावेळी प्रत्येक वेळी पोलीस तिथे असू शकत नाही। पोलीस कुमक आहे ती कमी पडत आहे का? असं नाही आहे, कारण कसं होतं, समजा आता एक घटना अशी घडली की एका बिल्डिंगच्या टेरेसवर घडली आणि बिल्डिंगच्या टेरेसवर पोलिसांनी पेट्रोलिंग वगैरे करणं काही अपेक्षित नाही। त्यामुळं त्यांचं जे स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट अदरवाईज घेण्याच्या ऐवजी आपण वस्तुस्थिती समजून घेतली पाहिजे की आज एवढ्या मोठ्या प्रदेशामध्ये जे काही पोलीस दल आहे ते पोलीस दल आपल्या कार्यक्षमतेने काम करत आहे। पोलीस दलाची कमतरता आहे हे निश्चितच आहे। त्याच्यामध्ये सुद्धा आता रिक्रुटमेंटचं काम चालू आहे आणि ते रिक्रुटमेंटचं काम झाल्यानंतर त्याच्यामध्ये रिलीफ मिळेल, पण याचा अर्थ संपूर्ण प्रश्न सुटेल असं नाही। 2016 पासून आतापर्यंत जवळपास 5 वर्षाचा हा आढावा या ठिकाणी या बैठकीमध्ये घेण्यात आला। या 5 वर्षाच्या आढाव्यामध्ये नेमकं काय निष्पन्न झालं? हे 5 वर्षाच्या आढाव्यामध्ये हेच निष्पन्न झालेलं आहे की साधारणतः जे गुन्ह्यांचं प्रमाण आहे दरवर्षी ते सारखंच आहे त्याच्यामध्ये आणि मोठ्या प्रमाणामध्ये हे गुन्हे परिचित लोकांच्यामध्ये त्या ठिकाणी स्त्री आणि पुरुष किंवा जेंट्स आणि लेडीज कोणी जे असतील ते परिचित लोकांच्यामध्ये हे गुन्हे घडण्याचं प्रमाण जास्त आहे। सर, रेल्वे पोलीस आयुक्तांनी काल एक माहिती दिली की रेल्वे पोलिसांना 2000 होमगार्डची गरज आहे, अशा पद्धतीची नियुक्तीचं मंजुरी सुद्धा मिळालेली आहे, मात्र फंड रिलीज होत नाही आणि म्हणून डीजी होमगार्ड ते माणसं पुरवत नाहीयेत। फंडची काही अडचण नाही, त्यांना माणसं पुरवायला सांगितलेलं आहे। पाटिल साहब, हिंदी में बताइए कि आज बैठक हुई, काफ़ी लंबी का रिव्यू लिया गया, पूरे राज्य भर के प्रमुख अधिकारी शामिल थे। महिला अत्याचार, बाल अत्याचार को लेकर सरकार ने क्या कदम उठाए? नहीं, इसके बारे में सरकार ने आज सभी पुलिस
अफसर्स को और यूनिट कमांडर्स को एक सूचना दी है कि उन्होंने अपने अपने एरिया में इसका ढंग से बंदोबस्त करना चाहिए। कोई अगर ऐसी घटना होती है तो उसका तुरंत रजिस्ट्रेशन होना चाहिए, उसके बारे में वो अरेस्ट होना चाहिए। राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे सध्या किरीट सोमय्या यांच्या टार्गेटवर आले। किरीट सोमय्या यांनी आज कागदपत्रांनिशी त्यांच्यावरती 127 कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केलेले आहेत आणि सोमय्यांच्या आरोपांच्या नंतर हसन मुश्रीफ यांनी सुद्धा त्याला जोरदार प्रत्युत्तर देत हे आरोप धादांत खोटे बिनबुडाचे असल्याचं म्हटलेलं आहे आणि किरीट सोमय्या यांच्यावर 100 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचं सुद्धा मुश्रीफ यांनी म्हटलं आहे। हसन मुश्रीफ जी ने अपने परिवार के साथ में संत सेनापति संताजी घोरपड़े शुगर फैक्ट्री लिमिटेड के द्वारा 127 करोड़ रुपए का भ्रष्टाचार का पैसा पार किया है। हवाला ट्रांजैक्शन, मनी लॉन्ड्रिंग, जिसमें जो कंपनी शेल कंपनी भारत सरकार ने घोषित की है, ऐसी सीआरएम सिस्टम प्राइवेट लिमिटेड हो या जो कंपनियां इसके पहले ही बंद हो चुकी है, फिर उसमें स्ट्राइक ऑफ कंपनी, रजत कंज्यूमर सर्विसेज प्राइवेट लिमिटेड, माउंट कैपिटल प्राइवेट लिमिटेड, ऐसी कंपनियों के साथ में हसन मुश्रीफ परिवार के 127 करोड़ के ट्रांजैक्शन हुए हैं। माझ्या लोकांचा माझ्यावर विश्वासाला तडा जाऊ नये तर हसन मुश्रीफने 7 अब्रूनुसार दावे दाखल केले ज्याच्यावर असे आरोप झाले। यावेळी जर केला नाही तर घाबरला म्हणतील, म्हणून 100 कोटीचा दावा हा फौजदारी होणारच, त्याला करावं लागेल। किरीट सोमय्या यांनी आरोप केले आणि त्यानंतर मग हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटील भाजपचे प्रदेशाध्यक्ष त्यांच्यावर हल्ला चढवला। मग चंद्रकांत पाटील यांनी सुद्धा त्याला काय प्रत्युत्तर दिलं जाणून घेऊयात। अमित शहांच्या मैत्रीमुळे मिळालेलं पद आहे, त्याला समाजामध्ये काम करावं लागतं, गोरगरिबांची कामं करावी लागतात, सेवा करावी लागते, त्याला वेळेवर भेटावं लागतं। आज त्या किरीट सोमय्या जर कोल्हापूरला आले तर खरोखर माहिती घ्यावी चंद्रकांत दादा मंत्री होण्यापूर्वी काय परिस्थिती होती आणि आज काय झाली। चंद्रकांत पाटलांच्यावर या बांधकाम विभागामध्ये असताना महसूलमध्ये अनेक असतीलच, आता एकदा अँटी करप्शनची चौकी झाल्यानंतर ते सगळं बाहेर पडेलच। माझं नाव घेतल्याशिवाय मुश्रीफ साहेबांना झोप लागत नाही आणि माझे चांगले मित्र असल्यामुळे आपलं नाव घेतल्यामुळे जर एखाद्याची झोप चांगली होत असेल विदाऊट गोळी, म्हणजे माझं नाव हीच जर गोळी असेल तर मित्रासाठी हरकत नाही, त्यांनी माझं नाव घेतलं पाहिजे आणि त्या घेण्यातून त्यांना झोप चांगली लागली पाहिजे। आता त्यांनी असं म्हटलेलं आहे की किरीट सोमय्यांवर ते 100 कोटीचा दावा दाखल करणार आहेत। साधारणतः ही त्यांची कार्यपद्धती आहे की काही झालं की ते 100-200 कोटीचा दावा ठोकण्याची भाषा करतात। तर माझं म्हणणं की आता अलीकडच्या काळामध्ये इतके स्कॅम समोर येत आहेत, इतके घोटाळे समोर येत आहेत की 100 कोटीचा अब्रूनुकसानी दावा आहे तशी छोटी अमाऊंट आहे, तर जरा 500-1000 कोटीचा अब्रूनुकसानीचा दावा लावला पाहिजे। या सगळ्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय, पण ब्रेक नंतर आपल्याला जाणून घ्यायचं आहे आज सामनातून उत्तर भारतीयांना पुन्हा टार्गेट करण्यात आलेला आहे, त्या संदर्भात नेमकी दोन्ही बाजून आपल्याला जाणून घ्यायच्या। छोट्याशा ब्रेक नंतर कुठे जाऊ नका, आपल्यासोबत कृपाशंकर सिंग सुद्धा असणार आहेत। एक छोटासा ब्रेक, लगेच परत येतोय।